शिवीगाळीचा व्हिडिओ इन्स्टावर ठेवला म्हणून तरुणाचा खून। मुख्य सूत्रधार राहुल सोनवणे अजूनही फरार। राहुल सोनवणेच्या मागे राजकीय वरदहस्त। संकटमोचकांच्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था धाब्यावर। तुषार चंद्रकांत तायडे जळगावच्या समतानगरमध्ये राहणारा 19 वर्षीय तरुण। 3 डिसेंबरला यावल तालुक्यातील परसाडे या गावावरून तुषार आपल्या आजीला शेवटचा निरोप देऊन मोटारसायकलहून एकटाच जळगावला येत होता। सायंकाळी 6च्या सुमारास यावल बोरावल रोडवर 7-8 जणांच्या टोळक्यानं त्याला अडवून बेदम मारहाण केली आणि रस्त्याच्या कडेला पाण्याच्या टाकीजवळ टाकून दिलं। नंतर उपचारादरम्यान तुषारचा मृत्यू झाला। तो 4-4:30च्या दरम्यानमध्ये घरी निघाला। तोने नाही म्हणे मी घरीच जातो म्हणे। मग तो मोटरसायकलवर आमच्यापासून निघाला। त्याच्या पुढे त्याच्याशी काय हकीकत घडली काय नाही हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं। समोरच्यानी पण त्याला शिवी दिली असती, मारलं असतं, पण असं जीवनी घेतला असता ना माझ्या भावाचा। तो इतका मोठा पण नव्हता, लहानच होता ना। त्याला मारलं असतं, आम्ही घरचे सुद्धा माफी मागायला तयार होते। ठीक आहे माझ्या भावाने शिवी दिली, आम्ही माफी मागली असते, पण त्याला जीवाने घेतलं असतं ना। मरणासन्न अवस्थेत तुषारनं राहुल सोनवणे, विक्रम सोनवणे, अविनाश सोनवणे, विजय सोनवणे, निलेश कोळी, कल्पेश शिंगळे यांची नावं वडिलांना सांगितली। यानंतर राहुल सोनवणे वगळता इतर 5 जणांना पोलिसांनी अटक केली। मात्र या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेला राहुल सोनवणे अजूनही फरार आहे। राहुल सोनवणे याच्या मागे मोठा राजकीय वरदहस्त असल्यानं त्याला अटक केली जात नसल्याचा आरोप तुषारच्या कुटुंबियांकडून केला जातोय। तुषारचे वडील बोलताय का तुम्ही? म्हटलं हो, काय झालं? म्हणजे तुम्ही यावलला या लवकर ताबडतोब। मग तुषारला मी गेलो आणि विचारलं की बा काय झालं असं काय? तो बोलत होता वेळेस। मग त्याने हकीकत मला हे नावं सांगून दिले, राहुल सोनवणे, विक्रम सोनवणे आणि हितवर्धन सोनवणे आणि आणखीन 6-7 जण होते दादा। यांनी मला खूप मारहाण केली बोल। राहुल सोनवणे त्यांना अजूनपर्यंत पोलीस लोकांनी अटक केलेली नाही। मग पोलीस प्रशासन काय करताय बा आतापर्यंत? राहुल सोनवणे हा बीजेपीच्या प्रचारासाठी यावलला गेलेला असताना हे मर्डर त्याच दिवशी घडलेलं आहे। तिथल्या आमदारांनी, स्थानिक आमदारांनी यांना तिथं बोलवलेलं होतं काहीतरी ते पैसे वाटपसाठी। हे तिथे गेलेलं असताना तिथून निघताना याचं यांनी मर्डर केलेलं आहे, भुसावळून याला किडनॅप केलेलं आहे बॉस नंबरच्या गाडीमध्ये। ते समजायला पाहिजे ना कोणाचा सपोर्ट आहे। जर याला बीजेपीचा तिथला आमदार बोलवतोय स्थानिक, तर सपोर्ट तर त्यांचाच असेल ना मॅडम। पहिले बी 4-5 मर्डर करले, त्यांना सुटून जायले, दुसऱ्यांना लावून मर्डर करताय बाकीचे। पहिल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रातच आहे ते आता पैसे आले, ते पोलीस आणले पैसे देऊ शकता, पोलीस आणले तर विकत घेऊ शकता ना ते। राहुल सोनवणे याची दहशत संपूर्ण जळगावात आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला राहुल सोनवणे या जिल्ह्यातला मोठा ठेकेदार आहे। त्यातूनच तो राजकारण्यांच्या जवळ गेला। यावलला भाजप उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी तो गेला आणि तिकडून परतताना त्यानं तुषारचा निर्घुण खून केला। या खुनापूर्वी त्यानं त्याच्या टोळीतील लोकांकडून जळगावातील व्यावसायिक खुपचंद साहित्या यांच्यावर हल्ला केला होता, पण पोलिसांनी खुपचंद यांच्या फिर्यादीत त्याचं नाव घेतलं नाही। जर त्याच वेळी पोलिसांनी राहुल सोनवणेला अभय दिलं नसतं तर आज तुषार वाचला असता, असं खुपचंद सांगतात। ज्या दिवशी माझ्यावर वार झाला, दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये मला पोलिस पंचनामा जेव्हा केला, त्यांनी मी फक्त राहुल सोनवणेचं नाव आणि त्यांचे मुलगे आहे, राहुल सोनवणे मेन आरोपी आहे। पोलिसांनी जर काळजी घेऊन त्या दिवशी राहुलला अटक केली असती तर मला असं वाटतं हे गरिबाचा खून झाला नसतं। जळगावातील एकंदर परिस्थिती पाहता गुन्हेगारांचंच राजकीयकरण झालंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। संकटमोचक अशी प्रतिमा असलेले नेते या जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना इथली गुन्हेगारी कोणाच्या बळावर पोचली जातीये असा सवाल आता जळगावकर करतायत। जळगावहून व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह अश्विनी सातवडोके, LS मराठी।